गणपती बाप्पा मोरया। एका गावात एक सेठजी आपल्या बायकोसोबत राहत होते. त्यांना मुलबाळ नव्हते. एके रात्री सेठजी आणि त्यांची बायको झोपण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या घरात एक चोर घुसला आणि पलंगाखाली लपून बसला. अचानक सेठजींची नजर कपाटाच्या आरशावर पडली. तेव्हा त्यांना पलंगाखाली चोर दिसला. चोराला बघून सेठजी खूपच घाबरले आणि त्यांच्या मनात विचार आला की जर आपण ओरडलो आणि चोराजवळ हत्यार असले तर हा माझ्यावर आणि सेठानीवर हल्ला करेल. म्हणून ते गप्प बसले आणि काय करावं असा विचार करू लागले. तेव्हा त्यांना एक आयडिया सुचली आणि सेठजीने सेठानी बरोबर बोलायला सुरुवात केली. सेठजी म्हणाले, अरे भगवान, मला सांग, समजा आपण आई बाबा झालो तर आपल्याला काय होईल, मुलगा की मुलगी? मला वाटतं आपल्याला मुलगाच होईल. सेठानी म्हणाली, तुम्ही पण काय विचार करत बसला आहात? झोपा आता, रात्रीचे 12 वाजलेत. सेठजी सेठानीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून परत म्हणाले, बरं मला हे सांग, आपल्याला किती मुलं होतील? सेठानीला खूप झोप लागली होती. ती जरा चिडून म्हणाली, असं करा, हे पण तुम्हीच सांगा. सेठजी म्हणाले, मला वाटतं आपल्याला 3 मुलं होतील. सेठानी म्हणाली, 3 मुलं? सेठजी परत म्हणाले, बरं मला हे सांग, आपण त्यांचे नाव काय ठेवायचं? सेठानी आता जाम वैतागली आणि म्हणाली, सेठजी, मला खूप झोप लागली आहे. तुम्हाला जी नावे आवडतील तीच ठेवा. दया करा माझ्यावर, मला झोपू द्या. इकडे पलंगाखाली लपलेला चोर विचार करत होता की हा सेठ झोपत का नाहीये? येथे माझी पाठ दुखायला लागली आहे. हा झोपला की मला चोरी करता येईल. परत सेठजी बोलले, मी आपल्या मुलांची नावे ठेवली. आपल्या एका मुलाचे नाव काळू असेल, दुसऱ्या मुलाचे नाव भोलू असेल आणि तिसऱ्याचे नाव चोर असेल. सेठानी जरा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय म्हणालात, चोर? असलं कोणी नाव ठेवतं का? सेठजी म्हणाले, हो, मी हीच नावं ठेवणार. तू झोप आता. सेठानी जरा चिडूनच बोलली, वा, काय नावं ठेवलीत, काळू, भोलू आणि चोर. देवाला ठाऊक कधी होणार ही 3 मुलं. सेठजी म्हणाले, मला वाटते की आताच माझ्या 3ही मुलांना मोठ्याने हाक मारावी. आता सेठानी उठून बसली आणि चिडून बोलली, तुमचं डोकं जागेवर आहे ना? आता गुपचूप झोपा. सेठजी म्हणाले, तुला झोपायचे असेल तर झोप, पण आता मला वाटेल तेच मी करणार. मला माझ्या मुलांना मोठ्याने हाक मारायची आहे, मी मारणार. एवढे म्हणून सेठजी मोठमोठ्याने हाक मारू लागले, काळू, भोलू, चोर, चोर, काळू, भोलू, चोर, चोर. सेठजीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे काळू आणि भोलू नावाचे 2 पैलवान सेठजींच्या घरात आले आणि सेठजीला म्हणाले, कुठे आहे चोर? सेठजी म्हणाले, हा काय आमच्या पलंगाखाली लपलाय. मग काय, चोराला पलंगाखालून बाहेर काढण्यात आले आणि त्याची जबरदस्त धुलाई करण्यात आली आणि अख्ख्या गावात सेठजीच्या चतुरपणाची तारीफ करण्यात आली. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.